हॅलो सगळ्यांना. तर असा पश्चाताप तुम्हाला सुद्धा येतो का? तर मला तर बऱ्याच वेळा येतो. तर कसा ते पुढे सांगतेच तुम्हाला. तर आता मयंकला सुट्ट्या लागलेल्या आहे आणि म्हटलं जरा थोडा वेळ सकाळी निवांत झोपूयात आणि मग नंतर आपले कामं आवरूयात. मग सकाळी मस्त निवांत वेळपर्यंत झोपले आणि नंतर उठले, चहा वगैरे केला, मुलांना दूध वगैरे केलं आणि म्हटलं आता खूप वेळ आहे आपल्याला आरामात, आपण स्वयंपाक वगैरे करूयात, तोपर्यंत थोडे कामं आवरून घेऊयात. मग म्हटलं आता मुलांनी दूध पिलं आहे तर थोडा वेळ आहे, लगेच त्यांना काही भूक लागणार नाही असा अंदाज केला एक, आणि पुढच्या कामांना मी सुरुवात केली. घरातले सगळे कामं आवरेस तोपर्यंत खूप वेळ झालेला होता, 2 ते 2.5 तास. बऱ्यापैकी मुलांना भूक लागलीच होती आणि त्यात घरात काहीच भाजीसुद्धा नव्हती. आणि मग काय, मला सुचतच नव्हतं ऐन वेळेवर काय करू. मुलांना आवडेल, मुलं खातील, पटकन होईल आणि त्यांना भूक लागली होती त्यामुळे ते वेगळं मला त्रास देत होते की मम्मी लवकर कर. आणि मग नंतर ना मग असा पश्चाताप येत होता की उगीचच लेट झोपले का, मग लवकर उठून स्वयंपाकच आधी करायला पाहिजे होता का. मला तर मोस्ट ऑफ द टाईम सुट्टीच्या दिवशी असंच होतं बरं का. ते थोडा वेळ झोपण्याचं जे आमिष असते ना ते काही मनातून जात नाही आणि पुन्हा पुन्हा तेच होतं आणि पुन्हा पुन्हा हाच पश्चाताप येतो की जेव्हा काही सुचलं नाही, जेव्हा जेवणाचं किचनमधलं सगळं आवरायचं राहून जातं ना, मग तेव्हा असं वाटते अरे यार, ते सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे केलेला तेच बरं पडतं, सगळं वेळेत होतं, मुलांची पण चिडचिड होत नाही, आपलीसुद्धा होत नाही. आणि घरातली इतर कामं आवरल्यानंतर जेव्हा फक्त किचन आणि स्वयंपाक ह्या 2 गोष्टी राहिलेल्या असताना, मग तेव्हा खूप जास्त चिडचिड होते आणि इच्छाही राहत नाही की काही करायचं, कारण इतर कामं करून घेतलेली असतात, आपण आपलं थोडं थकलेलो असतो, त्यामुळे ती इच्छा अजिबात राहत नाही आणि उशीर झालेला असतो, परत भूक लागते, त्यामुळे चिडचिड वेगळी होत असते आणि इतर मेंबर घरातले असतील त्यांचीही चिडचिड होते. तरी हे प्रेफर करते की लवकर उठून स्वयंपाक अगोदर सगळं आवरला, किचन आवरली की मग बाकीचे घरातले कामं आरामात स्टेप बाय स्टेप करता येतात. मी हीच पद्धत फॉलो करते. पण सुट्टीच्या दिवशी तुम्हाला सांगितलं ना की सगळे घरी असतात, त्या दिवशी थोडं झोपेचं आमिष आपल्याला पण असते आणि मलासुद्धा ते आहे. त्यामुळे थोडं कधीतरी असं होतं, मग मला असा पश्चाताप येतो, तोच मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे. तर तुम्हालाही असं होतं का? तर मोस्ट ऑफ द सुट्टीच्याच दिवशी असं होतं बरं का की हां, आता आराम आहे, आज काही निवांत आहे सगळं शेड्यूल आपलं, तर आज मस्त निवांत उठूयात आणि पुढचे कामं करूयात. नंतर मग जेव्हा कामं आवरता आवरता स्वयंपाक सगळं करता करता दुपार होते ना, तर असं लेट होत जातो ना कामांना, मग तेव्हा आपल्याला असा पश्चाताप येत असतो की लवकरच उठून सगळं आवरायला पाहिजे, म्हणजे वेळेत सगळी कामं होतात. तर आज ना भाजीला काही नसल्यामुळे मग पटकन विचार केला आणि मस्त असा रव्याचा डोसा बनवण्याचं ठरवलं आणि पटकन मुलांना रव्याचा डोसा, उत्तप्पा असं करून दिलं. मी चटणी बनवली, चटणीला तडकासुद्धा दिला पटकन आणि पटापट असे रव्याचे डोसे केले. मयंक म्हटला मला उत्तप्पा खायचा, चटणीसोबत खाणार नाही, त्यामुळे कांदा, कोथिंबीर वगैरे तिखट मीठ असं टाकून त्याला उत्तप्पा छान करून दिला. तर बघा असा छान रव्याचा डोसा पटकन बनवला आणि मग मुलांना जेवायला दिलं. मुलं जेवण वगैरे केले आणि मी सुद्धा जेवण वगैरे केलं. हे बघा, तर असं सिंपल साधी रेसिपी पटकन झटपट होणारी मी केली. मग आणि पुढचं कामाला लागणार होते. मग जेवण केल्यानंतर मग आता किचन आवरायचं बाकी होतं, तर पटकन किचनही आवरलं आणि बाकीचे दुसरे कामं मग एक्स्ट्राचे काहीच होत नाही त्या दिवशी, यातच पूर्ण वेळ चालला जातो. आणि एवढं सगळं करता करता 2-2:30 झाले होते आणि श्रीनयचा झोपण्याचा वेळ झालेला होता. मग त्याला घेऊन थोडे लेटले आणि लेटल्यानंतर मग काय, दिवस संपायला वेळ अजिबात लागत नाही. मग तसाच माझा वेळ संपला आणि 4 वाजेपर्यंत उठल्यानंतर मग सगळ्यात आधी ना दूध तापवायला ठेवले, कारण उन्हाळ्याचं दूध 3 वेळा तापवावं लागतं जर बाहेर ठेवत असाल तर तुम्ही. आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर मग काही गरज नसतं, पण फ्रीजमध्ये ठेवलं ना मग ते दुधातलं सगळं सायच ओढून घेत असते आणि मुलं दूध पितात, त्यामुळे मी बाहेरच ठेवते. खूप जास्तच गरमी असली तर मग त्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवून देत असते. तर भांडे राहिले होते मांडणीत लावायचे, ते सुद्धा लावून घेतले आणि श्रीने मग अशी ही कुल्फी मागत होता फ्रीजमधली, तर तीच त्याला देते. तर हे मोल्ड ना मी डीमार्टमधून आणलेलं आहे, खूप छान आहे आणि छान छोटीशी कुल्फी तयार होते, बघा किती सुंदर आहे. आणि घरच्या घरी अशा मस्त हेल्दी कुल्फ्या मुलांना बनवून देता येतात. तुम्ही दुधाच्या सुद्धा बनवू शकतात. तर मी आता सध्या तरी रसनाच्या बनवलेल्या आहेत, कधीतरी कोकम शरबतच्या सुद्धा बनवते आणि दुधाची बासुंदी करून त्याच्या कुल्फ्यासुद्धा आपण त्या मोल्डमध्ये बनवून मुलांना देऊ शकतो. तर घरचं हेल्दी बाहेरचं खाण्यापेक्षा केव्हा पण चांगलं. आणि अशा गोष्टी वेगळ्या वेगळ्या उन्हाळ्याच्या मुलांना हव्याच असतात काहीतरी, तर तसाच छोटासा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त बाहेरचं टाळणे आणि घरचंच यूज करणे. तर एवढं सगळं आवरल्यानंतर मग मला करायचं होतं साजूक तूप घरीच, तर त्यासाठीच मी साईचा डबा फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवलेला होता, तर तेच मला आता करून घ्यायचं आहे. तर हे जे ब्लेंडर आहे ना, यानं खूप काम सोपी होतं आणि अगदी साधी सोपी पद्धत मी फॉलो करते. तर एक 10 ते 15 मिनटात माझं लोणी काढून होतं आणि खूप छान मस्त लोणी पटकन बाहेर येते. अगदी
हाताला चिकट वगैरे काहीच होत नाही. अगदी मस्त लुसलुशीत गोळा पटकन बाहेर येतो. जर तुम्हाला पूर्ण डिटेल रेसिपी हवी असेल तर मी व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ टॅग करणार आहे, तर जाऊन नक्की बघा. तर बघा मी आता काढते आहे, तर अजिबात हाताला चिकट होत नाही आहे आणि इतका छान नरम गोळा लोण्याचा बाहेर आला ना, मऊसूत, की काय सांगू तुम्हाला. तर 2 पाण्याने आता छान वॉश करून घेते आणि लगेच मग तूप तापवायला ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि रिलॅक्सिंग प्रोसेस आहे ही. आणि हाताला जर चिपकलं नाही ना, तर हे लोणी धुवायला खूप जास्त मजा येते, माहिती आहे का. मला तरी खूप आवडतं. तर माझ्यासारखं कोणाला आवडतं आणखी. आणि जर हाताला चिपकलं ना, मग नको वाटतं आणि खूप जास्त मेसी होतं ते सगळं. तर बघा किती छान. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. मी व्हिडिओमध्ये सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, तर मी शेवटी टॅग करणार आहे. तर नक्की बघा. तुम्ही जर असं तूप करत असाल आणि तुम्हाला वैताग येत असेल तर तुमच्यासाठीच तो व्हिडिओ आहे असं समजा. तर बघा आता किती छान मस्त लुसलुशीत गोळा बाहेर पडलेला, अजिबात हाताला चिपकत नाही आहे बघा. आणि अगदी 10 ते 15 मिनटात माझं तयार झालेलं आहे. आता मी लगेच ते तापवायला सुद्धा ठेवणार आहे, म्हणजे पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये माझं तूप तापून सुद्धा रेडी होणार आहे. तर हे सगळं झाल्यानंतर मग भांडे बघा. आता मी आधीचे तर घासलेच होते, तर आता फक्त डब्बा आणि तेवढं पातेलं तेवढंच आणि तो चमचा, बस एवढेच भांडे माझे पडलेले आहेत. बाकी काहीच भांडे नाही आहे बघा जास्त. नाही तर मग तूप केलं ना की इतके भांडे, खूप मेस तयार होतो, तर तसं काहीच होत नाही. तर ही जी पद्धत मी फॉलो करते ना, ती अगदी सोपी आहे. तर तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच बघा तो व्हिडिओ. तर आता एवढं सगळं माझं करून झालं. किचनचा ओटासुद्धा साफ करून झाला. तर एवढं सगळं करून झालं आणि मग नंतर बघायला गेले हॉलमध्ये की श्रीनय काय करतो आहे. तर बघा इथं आमचे ना, मी त्याला फुटाणे दिले होते प्लेटमध्ये खायला, तर ते सगळे कुटणीने कुटून ठेवलेले होते आणि फरशीवर पण हे सगळा असा राडा केलेला होता. पाणी पिलं तेवढं सगळं अंगावर सांडलेलं होतं. तर तुमचेही कडे असंच असतं का. तर आमच्याकडे एखाद्या कामात जर मी 15 ते 20 मिनटं सारखी गुंतलेली असली तर काही ना काही राडा झालेलाच असतो. तर तोच मी आता आवरून घेतला. घरं झाडायचे बाकी होती संध्याकाळची, तर ते सुद्धा करून घेतलं. ते त्याने सगळं मेस केलेलं सगळं आवरून घेतलं. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झालेली होती, तर स्वयंपाकाला लागले मग लगेचच. तर आजच्या स्वयंपाकात मस्त छान असं गिलक्याचं भरीत आणि पालकाचं सूप, ज्वारीची भाकरी असंच मला करायचं होतं. संध्याकाळचं थोडं हलकंच खाल्लेलं बरं, त्यामुळेच अशा काहीशा भाज्या सिलेक्ट करून ठेवायला लागतात की संध्याकाळी पटकन आणल्या की करता येतील. आणि त्याआधी ना, स्वयंपाकाला लागण्याच्या आधी ना, मी भाजीलासुद्धा जाऊन आलेली होती. तुम्हाला म्हटलं ना की भाजीला सकाळी काहीच नव्हतं, तर झाडून वगैरे झाल्यानंतर मग मी लगेच हे घरी आले. तर यांच्यासोबत भाजीला गेली, भाजी घेऊन आली आणि मग लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. तर पटकन अशी गिलक्याची भाजी करून घेत होते मी. आणि तूपही माझं तापलेलं होतं त्याआधी, तर मी गॅस वगैरे बंद केलेला होता. आता तुपाचं तिकडे त्या बाजूला ठेवून घेते, म्हणजे मला एका गॅसवर पालकाचं सूप करता येईल. पटकन गिलक्याच्या भरताला सुद्धा फोडणी घातली आणि एका गॅसवर मग मला भाकऱ्या करून घ्यायच्या होत्या, तर तेच मी करून घेते आता पटापट. तर असंच पटकन स्वयंपाक करून घेतला आणि जेवणं वगैरे सगळं आटोपलं. मग काय कामं आपली संपतात. थोडीच घरात काही ना काही कामं असतात आणि सकाळचे कपडे वगैरे ते सुद्धा राहिले होते, तर मग ते थोडा ब्रेक काढून यात ते सुद्धा वाळत टाकून दिले. म्हणजे एका दिवशी कामाला आळशीपणा झाला की उशीर होत, प्रत्येक कामाला उशीरच होत जातो. तर जेवणं वगैरे सगळे आटोपले आणि मयांकला इडली वगैरे खायची होती, तर त्याने मला सांगितलेलं होतं, तर त्यासाठीच इडलीची डाळ आणि तांदूळ धुवून घेत आहे. आणि जेव्हा डाळ आणि तांदूळ भिजत घालते ना, तेव्हा स्वच्छ धुवून घेते 2 ते 3 पाण्याने डाळसुद्धा आणि तांदूळसुद्धा. आणि जे प्यायचं पाणी आहे ना, तेच त्यामध्ये भिजण्यासाठी टाकून देते. म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा डाळ आणि तांदूळ जेव्हा मिक्सरला फिरवते ना, मग तेव्हा तेच पाणी थोडं टाकलं ना की अगदी पटकन आपलं फर्मंट होते. आणि उन्हाळ्याचं जर नाही जरी तुम्ही टाकलं ते पाणी आणि साधं जरी टाकलं तरी पटकन फर्मंट होते, कारण गरमीच तेवढी असते. पण ही प्रोसेस ना थंडीची जर केली ना, तर पटकन तुमचं फर्मंट होते आणि इडलीही मस्त लुसलुशीत होते. तर बघा आता माझं तांदूळ धुवून झालेले आहेत, डाळही मी धुवून घेतली छान स्वच्छ. आणि आता बघा फिल्टरचंच पाणी त्यामध्ये टाकून ठेवणार आहे. मी नेहमी फिल्टरचंच पाणी टाकते.
तर ते सगळं करून झाल्यानंतर ना तुपाचा डब्बा धुवून घेतलेला होता, तर तोही छान स्वच्छ पुसून घेतला आणि त्यात मग केलेलं तूप मस्त गाळून घेते. तर तर असं मस्त छान साजूक तूप घरचं तयार झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.